या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पट्टण कोडोली ड्रेनेज पाईपलाईन तुंबल्याने राज्य मार्गावर गटारीचं पाणी, नागरिकांच्या घराघरात दुर्गंधीयुक्त पाणी, ग्रामपंचायतचे शर्तीचे प्रयत्न। हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली येथे कोल्हापूर ते हुपरी असा राज्यमार्ग आहे। हाच राज्यमार्ग पुढे जाऊन कर्नाटकला जोडला गेला आहे। या राज्यमार्गातील पट्टण कोडोलीमधील अलाटवाडीपासून ते हुपरीपर्यंतचा 6 कोटीचा रस्ता चंदूर गावच्या एका बड्या ठेकेदाराने केला आहे। यामध्ये मधल्या काळात त्याने पट्टण कोडोली गावातील माळी पेट्रोल पंप ते देसाई ब्लॉक पर्यंतचा रस्ता करताना काही 2 वर्षाचा काळ घेतला होता। आता पुन्हा त्या ठेकेदाराने केलेल्या चुकांचा वाहनधारक, शाळकरी विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पूर्वीपासून येथील देसाई ब्लॉक जवळ हुपरे नगरच्या सर्वच गल्ल्यांतून येणारे सांडपाणी जाण्यासाठी मोठ्या पाईप होत्या, पण ठेकेदाराने आपली सोय बघत गटारीमधून येणारे सांडपाणी जाण्यासाठी लहान पाईप घातल्या। त्यामुळे स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला होता, पण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून येथे लहान पाईप घातले आहेत। परिणामी गेल्या 8 दिवसापासून या पाईपमध्ये कचरा अडकून तुंबले असून गटारींमधून येणारे सांडपाणी रहदारीच्या राज्यमार्गावरून वाहत आहे। सांडपाण्यासोबत आलेल्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या घरात दुर्गंधीयुक्त पाणी जात आहे। गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने वाहनधारक, शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। यावर ग्रामपंचायतीने दिवसभर शर्तीचे प्रयत्न करून व्हॅक्यूम क्लीनर मशीनच्या सहाय्याने पाईपमधील अडकलेला कचरा काढून पाईप स्वच्छ केली। त्यामुळे नागरिक आणि वाहनधारकातून समाधान व्यक्त होत आहे। यावेळी ग्रामविकास अधिकारी तुकाराम हनुमंते, सरपंच नम्रता माळी, ग्रामपंचायत सदस्य मधुकर पवार, अंबर बनगे, सुधाकर पवार, आनंदा पाटील, रवी अडके, सुजाता चव्हाण यांच्यासह अभिजित पाटील, नारायण केरू, धनाजी कुरणे, सुचित चौगले, सखाराम कोळी यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतलं। महानकट न्यूजसाठी रिजवान मुजावर, पट्टण कोडोली। गेल्या 8 दिवसापासून गटरीचं 12 नंबर गल्ली ते मेन रोडपर्यंत पाणी येत आहे। पाणी साठून सगळं गेले 8 दिवस ग्रामसचिवालयाने किंवा ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही आणि किमान काठी घेऊन पर्यंत येतात, पण काठी घेऊन जर येत नाही। गेल्या वर्षी मोठे नळ होते आणि बारीक नळ घातल्यापासून ते साठून राहिले, पण त्याचे पाणी बाहेर पाणी तुंबले आणि सेफ्टीकडे सगळं दारा घरात मावलं, सगळं दुकान सुद्धा बंद आहे आमचं। कशाला आम्ही धंदा करायचा, काय खायचं? आमची जर लहान मुलं आजारी पडली तर ग्रामसचिवांनी किंवा ग्रामपंचायतीने तिची कारवाई केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। आणि या कारवाईत लवकर जर हे केलं नाही तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार।